जानता है हम किसी के बाप से तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं आमच्या पक्षांच्या हातात आहे, पार्टीच्या हातात आहे, पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात जर आहे. त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्या, ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आरक्षणाचा हा मुद्दा शांत करणं सरकारसमोरचं एक मोठं आव्हान आहे. आतापर्यंत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयाचा सामना करण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि एनसीपी सरकारसमोर आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आलाय. मुस्लिम हा एकोपा होणं सुद्धा आवश्यक आहे, कारण हे लोकशाहीचं राज्य आहे. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहत आहात देशोन्नती न्यूज. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी अनेक अडचणींचा सामना करत असताना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला आहे. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून पक्षांकडून पराभवाचं मंथन सुरू झालं आहे. दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्रात निवडणूक प्रभारी म्हणून नवीन जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची देखील तयारी दाखवली होती. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे दोघेही उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आरक्षणाचा हा मुद्दा शांत करणं सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे. आतापर्यंत मराठा ओबीसी आरक्षणाच्या विषयाचा सामना करण्यासाठी भाजपा, शिवसेना आणि एनसीपी सरकारसमोर आता मुस्लिम आरक्षणाचा देखील मुद्दा आला आहे. मराठा आरक्षणासाठी बऱ्याच काळापासून प्रदर्शनं, उपोषणं, आंदोलनं करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी म्हणजे नुकताच मुस्लिमांना ओबीसी कोठ्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आपल्या मुद्द्याचं समर्थन करताना जरांगे पाटील म्हणाले की बरेच काही मुस्लिम आहेत ज्यांचा उल्लेख कुणबी समाजाच्या कागदपत्रांमध्ये आहे. पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलचं हे मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यांचं हे वक्तव्य ओबीसी समाजाच्या अडचणी आता वाढू शकते. आता या संघर्षाला अधिक धार येणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. म्हणजेच मराठा समाज कुणबी आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठा समाजासाठी ज्या आरक्षणाची मागणी होते ते ओबीसीमध्ये आहेत. ओबीसी मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास आपला टक्का कमी होईल ही भीती ओबीसी समाजाला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करून या संघर्षाला अधिक धार देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण ह्या एपिसोडमध्ये पाहतोय मुस्लिमांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक देखील करू शकतात. म्हणजेच मुस्लिमांसोबत अन्याय होऊ नये असं जरांगे पाटील म्हणतात. पुढच्या काही दिवसात हेच मुस्लिम त्यांच्या अधिकाराबद्दल जागरूक करू शकतात. त्यामुळे ओबीसींच्या अडचणी आणखीन वाढतील. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आता ओबीसीमधून लक्ष्मण हाके यांनी आव्हान निर्माण केलं आहे. लक्ष्मण हाके यांनी काय उत्तर दिले याकडे आपण लक्ष टाकूयात. विशेष म्हणजे तर मुस्लिम लोकांकडे लोकजाती नाहीत तर धर्माच्या आधारावरती इकडे पाहिलं जातं. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिले. मुस्लिम समुदायातील काही जातींना आधीच ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळतंय याकडे लक्ष्मण हाके यांनी लक्ष वेधलं आहे. यासारख्या आणखीन महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच देशोन्नती न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. किसी से लड़के नहीं है। जमाना जानता है हम किसी के बाप से तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं आमच्या पक्षांच्या हातात आहे, पार्टीच्या हातात आहे, पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.